तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। परळीमध्ये मुंडे भाऊ बहिणीचा महायुतीच्या प्रचारामध्ये ते व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारांचा प्रचार केला जातोय। परळीची जनता इतिहास घडवल्याशिवाय शांत बसणार नाही, मंत्री पंकजा मुंडे यांनी विश्वास व्यक्त केला। विधानसभेला निवडून आलो नसतो तर इतका त्रास झाला नसता, धनंजय मुंडे यांनी प्रचार सभेत खंत बोलून दाखवलेली आहे। या परळीमध्ये 25-30% असे लोक आहेत जे कुठेही गेलं तरी ते जे मुख्य पॅनलच्या विरोधात असतात। पण मला वाटतं यावेळी इतिहास घडवल्याशिवाय परळीची जनता राहणार नाही। धनंजय मुंडे जेव्हा निवडणुकीला उभे होते त्यांनी सर्वाधिक जास्त मतांनी निवडून आले। त्याच्यामध्ये या युतीचं पण फार मोठा योगदान आहे, कारण जे मत कमळाचे आणि घड्याळीचे एकत्र आल्यामुळे एवढी मोठी ताकद निर्माण झालेली आहे। आणि हे बघितल्यानंतर ही ताकद आता हलू द्यायची नाही असा निश्चय आम्ही केला। विधानसभेला तसं लोकसभेला आपण अथक परिश्रम घेतले, एक एक मत बाहेर काढलं आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला। एवढ्या मतानं ताई खरंच निवडून आलो नसतो ना तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला नसता। पण इतिहास रचायचा होता, इतिहास रचवला आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल, प्राण गेले तरी चालेल, गेले तर याच परळीच्या मातीसाठी जावे, या परळीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे। तर परळीमध्ये मुंडे बहीण भावांच्या वतीने आता महायुतीचा प्रचार केला जातोय। परळीची जनता इतिहास घडवल्याशिवाय शांत बसणार नाही असं आता पंकजा मुंडे यांनी म्हणत विश्वास व्यक्त केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।